श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुळशी विवाह 2025 कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षाच्या द्वादशीला साजरा होईल. हा सण म्हणजेच तुळशीचे रोप आणि भगवान विष्णू शालिग्राम यांच्या विवाहाचा सोहळा आहे. या दिवशी तुळशीला नवीन वस्त्र नेसून उसाच्या किंवा धांड्याच्या खोपटीचा मंडप करून विधिवत विवाह लावला जातो. तुळशीच्या विवाहाशिवाय विवाह सोहळे सुरू करण्याची प्रथा नाही. तुळशी विवाहाची कथा. रुंदा नावाची एक अत्यंत धार्मिक स्त्री होती, जिचा विवाह जालंधर नावाच्या राक्षसाशी झाला होता. जालंधरच्या वर्चस्वाला हरवण्यासाठी रुंदेच्या पतिव्रता धर्मामुळे विष्णूंना त्यांना मारता येत नव्हते. रुंदाचा पतिव्रता धर्म मोडण्यासाठी भगवान विष्णूने एक कपट रचले आणि ते स्वतःला जालंधरचे रूप घेऊन रुंदेशी संग केले. रुंदाचा पतिव्रता धर्म मोडल्यामुळे जालंधरचा वध झाला. रुंदाला जेव्हा हे सत्य कळले तेव्हा तिने क्रोधाने भगवान विष्णूंना शाप दिला की ते दगड बनतील. विष्णूने शाप स्वीकार केला आणि ते शालिग्राम रूपात पृथ्वीवर आले. तुळशीच्या सामर्थ्यामुळे आणि तिच्या भक्तीमुळे विष्णूने तिला आशीर्वाद दिला की ती पुढील जन्मी लग्न करेल. म्हणून प्रबोधिनी एकादशीला विष्णूने शालिग्राम रूपात तुळशीची विवाह केला. 2025 तुळशी विवाह केव्हा आहे? कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह असतो. 2025 हा दिवस 2 नोव्हेंबर 2025 रोजी असेल. विधी आणि परंपरा. या दिवशी तुळशीच्या रोपाला नवीन वस्त्र नेसवले जाते. मंडपासाठी उसाची किंवा धांड्याची खोपटी वापरतात. विधीमध्ये विष्णू आणि तुळशी यांच्यात अंतरपाठ धरून मंगळाष्टके म्हणून विवाह लावला जातो. कर्त्याने तुळशीचे कन्यादान करावे आणि नंतर आरती करावी असे संकेत आहेत. या विवाहामुळे घरात सुख समृद्धी येते आणि लग्न समारंभाशी सुरुवात होते. अशा प्रकारे आपण तुळशी विवाह कधी आहे ही संपूर्ण माहिती एका छोट्या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपला योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.